या कुंदेन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृताम् या वीणावरदण्डमण्डितकराम् या श्वेतपद्मासनाम्। आई सरस्वती, आजवर तुम्हाला जे काही भरभरून दिलेलं आहे खरं तर त्याच्यासाठी खूप खूप आभार। नेहमीप्रमाणे आज पण एकच मागणं आहे, सर्वे भवन्तु सुखिना। सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना ज्ञानी कर। पण सुरुवात माझ्यापासून कर। हा अथर्व, काय रे? सिंगणात चाललोय। तुम्हीच म्हटल्याल ना घरातल्या बायकांना सुट्टी आणि पुरुषांना सुट्टी। मी पण पुरुषच आहे की, म्हणून दिला वारुडून। वारा माझ्या वागा, एकदम नाद्या भात काम केलंय। अहो कसलं काम भाऊ, उलट काम वाढवूनच ठेवलंय त्यानं। हे बघा, अहो सावीनं सकाळी झाडलं होतं। सावीनं झाडलं होतं? हा, हे का म्हणून? अहो दरवर्षी देवीच्या रथोत्सवाच्या दिवशी घरातल्या बायकांनी कुठल्या पण कामाला हात लावायचा नाही असा नियम आहे ना आपला। मग का झाडलं तिनं? कुठे ती? अहो पैसे साठवून नवीन मोबाईल नाही का घेतला तिनं, त्या मोबाईलनं पहिलं शूटिंग देवीचंच करायचं म्हणून देवळात गेली। अरे व्हा बाजूला, ताई अगं हो ना बाजूला। उत्तम। अहो उत्तम काय भाऊ, तुमच्या या नियमामुळे ना आराम राहतो बाजूला आणि जास्तीचेच काम मागे लागतात। अरे देवा, केतन काय करायलायस? सॉरी। बघितलं का भाऊ तुमच्या नातवाचा पराक्रम? अगं शिकल की हळूहळू। अरे अरे अरे, ते टोप नीट धर की जरा, अशा शाबू राहतील का टोपात? करणार करणार मी करणार, डोंट वरी, मी करवलंय। कवा करणार? दरवेळेसचीच बोंब आहे तुझी। जा बाबा जा, हात पाय धुवून घे जा। अरे अरे केतन काय करतोयस? एवढं पाणी घालतात का कोणी? भाऊ राहू दे की मी कर। असू दे भाऊ, आज तू कुठल्या पण कामाला हात लावायचं नाही। ओ भाऊ ऐका की, केतन केतन केतन, अरे थोडा तरी शाबू ठेव की त्याच्यात शिल्लक। अहो भाऊ करू बी। केतन अरे काय करायलाय? आपल्याला शाबूची खिचडी करायची, शाबूचं काय तर नाही। अगं तेच करायला लागलोय, पण ते विना झाले, ते सगळे एक व्हायला लागले, आता काय करू? मी सांगू का तुला काय करायचं ते? हे सगळं असंच ठेव, मी करते। हा बाजूला हो। केतन ऐक की रे, काय सगळं पसारा करून ठेवलायस? बाजूला हो। करतो काय? अनुराधा माग हो। अहो हे बघा, माग हो माग। तुला सांगितलं नव, आज कोणत्या पण कामाला तुम्ही हात लावायचा नाही। अहो पण भाऊ बघा की त्याने किती पसारा केलाय। अनुराधा मला समजतंय तुझं मत काय आहे ते, पण भाऊ अगं पण चुकल तेव्हाच शिकल नव्हती हो। हे बघ, ही काम स्त्रियांची, ही पुरुषांची, असा स्त्री पुरुष भेद नसायला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये समानता रुजावी म्हणून घरातली समधी कामं आपण आलटून पालटून करतोय ना। हे बघा, आज देवीचा रथोत्सव आहे, खऱ्या अर्थानं आजचा दिवस देवीचा आहे आणि माझ्या मते प्रत्येक स्त्री ही देवीचं शक्ती रूप आहे। सावी अगं अगं हळू।
आजच्या दिवशी मंदिरात देवीची पूजा होत्या, तसंच घरच्या स्त्रीला पण नेहमीपेक्षा आज विशेष मान मिळायला पाहिजे, म्हणून ही प्रथा सुरू केली आपण. देवीच्या रथोत्सवाच्या दिवशी घरातला स्वयंपाक पुरुष मंडळी करतात. ही घरासाठी वर्षभर झटत्या, राब राब राबत्या. त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही ही सेवा करतोय. या घराला या सगळ्याची जाणीव आहे, हीच लई मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. नाही अनुराधा, तू या घरासाठी नुसतं राबत नाहीस, तर या घरावर लई मोठं कर्ज आहे तुझं. तुला सांगतो मी, या घरातलं कोणी पण तुझ्यासाठी काय पण आणि किती पण करून दे, पण तरी बी हे कर्ज फेटायचं नाही. आदर्श आणि तत्वावर जगणाऱ्या ह्या घराला सांभाळून घेणं साधं काम नाही पुरी. आणि तू एक केलंयस. माझा मधुसूदन बेपत्ता झाला तेव्हापासून तू या घराला कसं सावरलंयस बघायलोय की मी. नेमकं हेच संस्कार तू आपल्या लेकीला दिलंस, म्हणून तर बघ की आज सावी आता आपलं घर सांभाळत्या. भाऊ तुम्ही आता प्लीज. सॉरी मी नाही त्रास करून घेणार स्वतःला. अनो सावीला पण सांगा, नाही राबत्या घरासाठी आजच्या दिवस आराम कर म्हणाव. ती कसली आराम करते, देवीचे शूटिंग केल्याशिवाय ती काय गप्प बसायची नाही. पण आज लय गर्दी असेल तिथं, पाय ठेवायला पण जागा नसेल. एवढ्या गर्दीत कसं काय करणार आहे देवी आईलाच माहित. देवी, नेहमीप्रमाणे माझ्या नवीन फोनची सुरुवात पण तुझ्या आशीर्वादाने करते बघ. तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू दे. माझ्या हातून ना कधीच कुठलंच वाईट काम होऊ देऊ नको. कायम माझ्या सोबत राहा. देवीचा देवीचा देवीचा. का वास यायला लागलाय. सावी म्हटलं ना मग काय पण करून ती शूटिंग करतेच बघ देवीचा. मग शेवटी नात कुणाची आहे विषय आहे का. पण बाकी काही म्हणा,
तिनं माझ्यापेक्षा मधुसूदनच्या पत्रकारितेतला बेधडकपणा जास्ती घेतलेला आहे. लेट चेंज टॉपिक. मॉम कुठे आहे? काय की बुवा, कुठल्या तर मैत्रिणीकडे जाऊन येतो म्हणले. गेले सर शायनिंग मारायला. ए चोमड्या, आली. शायनिंग मारायला पण तसं असायला लागतं, कळलं काय? काय ग हे काय? आणि मैत्रिणीकडनं साड्यानी मॅचिंग ज्वेलरी आणल्या. दीपा, तुला कितींदा समजावून सांगितलंय, ही असली दिखावगिरी काही कामाची नाही. रथोत्सवात चाललोय आपण. देवी काही तुमच्या अंगावरचे कपडे ते दाग दागिने बघत नाही, मनातला भाव बघते. होय की होय. भाऊ, आता काही लंकेची पार्वती बनवून जाऊ का? अहो, शिक्षण महर्षी भाऊराव नाईकांची नाचू नाही मी. आता रथोत्सवात जर तुम्हाला विशेष सन्मान मिळाला तर तुमची नाचून शोभाय नको म्हणून आणले. होय की नाही? हो होय, तर बरोबर तर बोलायला ती. या दिखावगिरीच्या जगामध्ये मनाचा सच्चेपणा जास्त उठून दिसतो, पण त्यासाठी आधी स्वतःच्या मनात सच्चेपणा असावा लागतो. रथोत्सवाची वेळ व्हायला लागली, आपल्याला निघायला हवं. पण आत्या कुठे आहे? आत्या बघा, 100 वर्ष आयुष्य आहे तुमच्या आत्याला. आत्याचाच फोन आहे. देवीच्या नावानं. उधो उधो. बर, म्हणजे नवीन मोबाईल मध्ये सगळ्यात आधी देवीचं शूटिंग करायचं मिशन फत्ते झालेलं दिसतंय. भाऊ, विषय का एकदम फत्ते. भाऊ, काय झालं? काम फत्ते. बर, घराकडे येतेस ना? बा नाही नाही, अहो भाऊ, ती आपली गावरान मिसळ आहे ना, हा तिकडे जायचंय मला. आता त्याचं फीचर कव्हर करायचंय. भाऊ, अहो ते काका आहेत ना, ते दरवर्षी रथोत्सवाला गरिबांना फ्री मध्ये मिसळ देतात. मग आता तिकडे जाईल आणि मग परत मंदिरात येईल. बर, ठीक आहे. चालेल. दादा 1 मिनिट. चला, सावी काय घराकडे येत नाही, डायरेक्ट मंदिरात येतो म्हणल्या. होय का? चला मग खावा पटापटा. दीपा, तू पण खाऊन घे ग. हो, हा कुठं खाताय? आणा इकडे. रिने, हे बघ, अगं देवीने असा आशीर्वाद दिलाय ना, आता बघ 1 महिन्यात आपले 1 मिलियन सबस्क्रायबर होणार. हा मग चल आता जाऊ आणि ती गावरान मिसळ कव्हर कर. चालतंय. ए प्रसाद, आता हे होर्डिंग काय कमी आहेत का? प्रसादाच्या पाकिटावर पण यांचंच नाव. काय करायचं यांचं? बहिणे, अख्खा इव्हेंट त्यांनी स्पॉन्सर केलाय. देवीचा इव्हेंट नसतो, सोहळा असतोय. आणि हा सोहळा असं पण स्पॉन्सर करतं का? अगं, देवीच्या दारात नम्र व्हायचं असतं, पैशांचा माज नसतो दाखवायचा. सावे, तू डिक्ट तुझ्या आजोबांकत बोलतेस बघ. मग हायच मी आमच्या भाऊंची डिक्टो कॉपी. चल लवकर चल. हॅलो धैर्य सर. हा मुजुमदार एज्युकेशनल ट्रस्टचा सगळ्यात मोठा
आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्ट. एक इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट डिझाईन आणि ही जागा बघायला बोलवले. आमच्या आईंच्या म्हणजेच दामिनी मुजुमदारांच्या कल्पनेतनं हा प्रोजेक्ट उभा राहतोय. त्यामुळं तुम्हाला कोणालाच त्याबद्दल डाऊट असण्याचं काही बी कारण नाही. अहो पण ही लँड ॲक्वायर झाली का पूर्ण? ह्या जमीन लागून जी काही शाळा आहे ती भाऊराव नाईकांची आहे. आणि नुसती शाळा नाही, निवासी शाळा आहे. नाही म्हणजे ती शाळा बांधायला जरी तुमच्या स्वर्गीय वडिलांनी आर्थिक मदत केली असली तरी जागा ही भाऊरावांचीच आहे. आणि भाऊराव ही जागा तुम्हाला देतील असं वाटत नाही, कारण भाऊराव किती स्वाभिमानी आणि हट्टी आहेत ना हे सगळ्यांनाच माहिती. ते कधी कोणाच्या पैशापुढे झुकत नाही. अहो भल्या भल्यांनी भाऊरावांपुढे नमतं घेतलंय. मला नाही वाटत ही जागा तुम्हाला मिळेल. आणि अशा चुकीच्या ठिकाणी मी कशाला इन्व्हेस्टमेंट करू परत? मी हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. धैर्य मुजुमदार नाव आहे माझं. माझ्या विजनवर डाऊट नाही घ्यायचा. हा प्रोजेक्ट माझं स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी अख्ख्या जगाला झुकवल हा धैर्य मुजुमदार. मग भाऊराव कोण आहे? तुम्ही आतापर्यंत केलेली इन्व्हेस्टमेंट आणि तुमची लायकी त्यापेक्षा जास्त पैसे परत केले. या मातीच्या आणि या छातीच्या नादाला लागायची चूक करू नको. निघ. आणि कुणाला काय डाऊट नाही सर. दाखला मला देवीच्या उत्सवाला झाला पाहिजे. स्पॉन्सर आपणच आहे. रेस पोचल्या, आपल्याला निघायला पाहिजे. आईच्या स्वागताला मला पोचलंच पाहिजे. हे आतापर्यंत गाडी वळवून ठेवायला पाहिजे होतं. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी सावी. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये होऊ दे चर्चा. मंडळी आज आपण आलोय आपल्या कोल्हापूरची फेमस मिसळ गावरान मिसळ खायला. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया. तर मंडळी हीच ती गावरान मिसळ. ऐका नाही झकास. अहो मंडळी ही मिसळ तर लय फेमस आहे, पण याच्यापेक्षा भारी म्हणजे इथले काका आहे. काका हे काका दरवर्षी रथोत्सवाला फ्री मध्ये मिसळ देतात गरिबांना. ओ काका, मला तुमच्या मिसळीबद्दल थोडी माहिती द्या. हे पुरी, तुला तर सांगितलं ना पिक्चर आता काय नको बघायला किती मला आता येळ नाही. काका जरा मस्करी करतात. काका मला सांगा, तुमचं हे हॉटेल आहे हे कधीपासूनच आहे?
अगं तुझ्या जन्माच्या आधीपासून समजायची मिसळ खायला घालतो काका काका मी असं ऐकलंय की तुमच्या मिसळीचा जो रस्सा आहे ना तो असा झणझणीत आणि टेस्टी असतो. मला सांगा तुम्ही कुठले कुठले मसाले वापरताय? हा हे समजायला सांगायचं म्हणजे चात दहीच नुसतं. हे भाई तू आता सांगितलं की नाही, आता मला येळ नाही, नंतर बघू. काका 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 अहो मी काय म्हणते, तुमची मिसळ एवढी फेमस आहे, तुमच्या हाताला पण टेस्ट आहे आणि तुम्ही एवढं पुण्याचं काम करताय, गरिबांसाठी तुम्ही मोफत मिसळ देताय. अहो माझ्या या चॅनल मुळे तुमची गिराईक वाढतील आणि मला सांगा चांगल्या कामाचं कौतुक करायला कशाला काय मिळालं पाहिजे? हो काय माझं ऐकणार नाहीस, काय विचारायचं विचार. हा मग मला सांगा तुम्हाला अशी मिसळ वाटून काय मिळतं? समाधान. समाधान मिळते मला. अगं वर्षात असा एक दिवस आहे की जिथं मला लई भारी झोप लागते बघ. आणि हॉटेलमध्ये एवढी गिराईक असतात की मला रतोत्सवाला जायच मिळत नाही. हो खरं सांगू, ह्या समजायचं खायला घातलं की नाही देव भेटल्याचं समाधान मिळते. शेवटी काय ग, कमावलेला पैसा कवा तरी सपायचाच, पण ही कमावलेली माणूस की कवाच सपत नाही. हे मात्र अगदी लाख मोलाचं बोललात बघा काका तुम्ही. काका हो तुमच्यासारखी समज जर बाकीच्या लोकांना आली ना तर हे जग लय सुखी होईल बघा. अगदी जगाचं दोघांना कशी आपल्या अंगावर यायचं. अगं आपण आपल्या परीने जेवढं करता येईल तेवढं आपण करावं. आणि शेवटी तुझ्यासारखी माणसं आम्हाला भेटतातच की, जे सामान्य लोकांचा विचार करतात, आमची कामं लोकांच्या पर्यंत पोहोचवतात. अगे एवढ्या वर्षात मी एक काम करतोय पण माझ्याकडे कुणी साधं बघितलं पण नाही. कुणी बघावं म्हणून ही सेवा मी करत नाही ग. खरं सांगू, आज पोट तिडकीनं तू समजासनी हे सगळं सांगायला आल्यास बघून लई भारी वाटलं बघ. हीच माझी खरी कमाई. नाही नाही काका, अहो तुमच्यासारखी माणसं म्हणजे आमची कमाई आहे. नाही गोड बोलायला आल्यास. मावशी जरा इकडे बा, तू आता मिसळ कशी खाणार? मीडियम करू का झंझरीत करू? नाही काका, अहो मला अजून रथोत्सवात जायचंय. हा तिथून आले ना मग खाईन मी. 2 गज खाऊन. नाही नाही चला येते आता. ये नक्की ये. हा हा येते, बाय बाय. मित्रांनो बघितलं, काकांनी मिसळी सोबत एक लाख मोलाचा सल्ला दिलाय. अहो अशी माणसं आपल्या समाजात आहे म्हणून माणुसकीवर विश्वास आहे आपला. तर अशा माणसांचा सहवास लाभावा म्हणून नक्की या, ट्राय करा आपली ही गावरान मिसळ. ह्या जमीन लागून जी काही शाळा आहे ती भाऊराव नाईकांची, ते कधी कोणाच्या पैशा पुढे झुकत नाही. अहो भल्या भल्यांनी भाऊरावांकडून नमता घेतलंय. मला नाही वाटत जागा तुम्हाला मिळेल. ठीक आहेस ना? आम्ही ठीक आहे. जा केलं माफ. अगे तू कोण मला माफ करणारी? गाडी चालवता येत नसेल ना तर चालवू नये.
मुळात तुम्हा बायकांच्या हातात का नाही गाडीची चावीच नाही द्यायला पाहिजे हा ना. ठीक आहे काही लागलं असेल दवाखान्यात जाऊन मलमपट्टी करून घे. ए माजुरड्या, पैसे फेकायला कोण वाटले रे मी तुला? हा, भाऊराव नाईकांची नाते मी. दाखलं मला म्हणूनच अशी मधीकड म्हणलीस. तुमच्या रक्तातच काहीतरी गडबड आहे. तिकडे ते भाऊराव कामात टांग अडवतात आणि इकडे तू त्यांची नात वाटेत आडवी यायलीस. तुमच्या फॅमिलीचा साइड बिझनेस आहे काय? हा, एक नंबरची भिकार फॅमिली आहे तुमची. माझ्या फॅमिली बद्दल बोलायची हिम्मत कशी झाली रे तुझी? हा, एकतर तुझी चूक असताना तुला जाऊ दिलं मी, वरतून मलाच माज दाखवतोय. आता तुझी सुट्टी नाही. आता तू माझी आणि माझ्या फॅमिलीची माफी मागायची. आणि त्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. तू मला माफी मागायला लावणार. 7 जन्म घ्यायला लागतील तुला त्यासाठी. चल बाजूला हो. चुकीच्या माणसाला चॅलेंज देतोयस तू. माझा एकच फंड आहे, रिस्पेक्ट दिला तर प्रेम, आणि माज दाखवला तर गेम. सूर्यास्ताच्या आधी नाही तुझ्याकडनं माफी मागून घेतली ना तर नाव नाही लावणार सावी नाईक म्हणून. ओ दाखलं मला. अहो अगोदर ऋतुस्थळ जायला उशीर व्हायला लागलाय. चला तिच्या नादाला लागताय. बसा 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 गाडीत बसा. ऐका माझं. अहो लोक वाट बघायला. ए बाई जा की आता. हा चला चला. दाखलं मला. अहो जाऊ दे सोडा. सावी अगं आई. अरे ए माजोरड्या. सावी
तुझा मोबाईल कुठला? एवढ्या कष्टाने घेतलेला माझा मोबाईल फोडला, माझ्या फॅमिलीला काय पण बोलला. आता याची सुट्टी नाही. रथोत्सवाला चाललाय ना, आता तर सूर्यास्ताच्या आधी याच्याकडनं माफी मागूनच घेणार.